हाय भावांनो, मी आलेलो आहे शेळ्या चरायला। ह्या इकडे आपल्या शेळ्या चरत येतात। त्याच्यानंतर बाकीच्या शेळ्या मित्रांनो फारच आयचनामध्ये गेलेल्या आहेत, त्या देखील मी तुम्हाला दाखवून टाकतो। भावांनो, इतका सारा आयचन झालेला आहे आणि या आयचनामध्ये काटे देखील आहेत, तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे असे काटे आहेत आणि हे बघा, हे इकडे बाकीच्या शेळ्या इतक्या आयचनामध्ये चरायला आलेल्या आहेत, बघू शकता। तर हे इथं गेळाटीचे झाड, तर या झाडाला भरपूर अशा शेळ्या खात आहेत। त्या तिथं मोरणी आहे, बघू शकता। बाकीच्या शेळ्या त्या तिकडे गेलेल्या आहेत, फार पुढे त्या तिथं टिक्कू आहे। भावांनो, मी आलेलो आहे आता जंगलाच्या आत। तर माझ्या सगळीकडून ती झाडच झाड आहेत, बघू शकता। फारच आयचन आहे, बघून घ्या भावांनो। ही आहे आपली सुब्रा कुत्री, बघा शेळ्या चारायला आलेली आहे। ही देखील फारच आयचनामध्ये आलेली आहे माझ्यासोबत। हे आहे भावांनो गेळाटीचं झाड आणि माझी शेळी खात आहे या गेळाटीच्या झाडाला, कारण की गेळाटीच्या झाडाचा पाला फारच स्वादिष्ट असतो आणि त्याच्यामुळे त्या खातात। तर याला काटे देखील असतात तरी देखील ते खातात, कारण की त्यांना काटे मिटे खाऊ वाटतात। बाकी मी तर रफाडाला आलेलो आहे भावांनो आणि माझ्या शेळ्या या आयचनात चरत आहेत। भावांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या माळात तितकं काय करमत नाही, सगळीकडे ती झाडं झुडपं सगळे वाळून जातात, त्याच्यामुळे काय होतंय म्हणजे थोडं करमत नाही। आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतकं करमत आहे, इकडे इतकं करमत आहे, कारण की सगळे झाडं झुडपं गवत हे हिरवं होत आहे आणि हिरवं झाल्याच्यामुळं करमत आहे माणसाला। वरून आभाळ देखील असते। सुब्रा माझ्यासोबत फिरत आहे आणि ह्या जे शेळ्या आहेत तर ह्या बाहेर निघलेल्या आहेत आणि थोड्याशा शेळ्या त्या तिकडं आयचनामध्ये आहेत आणि आम्ही थोडं दूर आलेलो आहे। बाकी भावांनो, आमच्या इकडचं डोंगर असं आहे, बघू शकता। फारच सुंदर हिरवगार झालेलं आहे। भावांनो, काही शेळ्या माझ्यासोबत फिरत आहेत आणि काही शेळ्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या ना, तर ते म्हणजे काय म्हणतात गेळाटी खात होत्या आयचनामध्ये, तर तिथंच राहिलेल्या आहेत। तर आता मी माझ्या शेळ्यांना तिकडे घेऊन जात आहे। बघा, ह्या माझ्या पाठीमागं येत आहेत, बघू शकता। बघा भावांनो, ह्या शेळ्या माझ्यासोबत होत्या आणि ह्या शेळ्या ज्या आहेत तर हरपल्या होत्या, ह्या आलेल्या आहेत। ही तांबडी, ती मोरणी, टिक्कू त्या गेल्या होत्या आयचनामध्ये चरायला आणि ह्या अशाच आल्या। आम्ही जरा खालून आलो। हे बघा, ही आहे माझी लाडकी रानू। रानू रानू बघा कसा पाला खात आहेत भावांनो, हेकुळणीचा, कारण की हेकुळणीचा पाला लय गोड लागते या दिवसामध्ये, निबर झालेला असतो, त्याच्यानंतर कुरुम कुरुम खातात त्या। ही आहे भावांनो आमची सुब्रा। या सुब्रे बघा, अशी आहे, फारच सुंदर सुब्रा। काय म्हणत आहे भावांनो माझी सुब्रा। बाकी भावांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।